नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 49 आणि 50. असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. शब्दार्थ. सर्व आसक्ती रहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. अर्जुना, जी ज्ञान योगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. भावार्थ. आसक्ती म्हणजे एखादे कर्म वा समाज इत्यादींपासून विरक्त होऊ न शकणे. आसक्ती हे सांसारिक सुखदुःखाचे कारण आहे. आसक्ती सोडावी म्हणजे कशातही गुंतून राहू नये, मायेत अडकू नये. आवडती गोष्ट मिळाली तर हर्षभरीत होऊ नये आणि नावडती गोष्ट प्राप्त झाली तरी उद्विग्न होऊ नये. आसक्ती प्रत्यक्ष कृतीपेक्षा मनाला त्रास देते. काम, क्रोध, मोह यात माणूस अडकत जातो. आसक्ती सोडल्याने वासना कमी होतात. कर्तृत्वाचा अहंकार सोडला तर कर्मफळाची आसक्ती सोडता येते. कायिक, मानसिक आणि बौद्धिक कर्मे आसक्ती सोडून केल्याने आत्मशुद्धी होते. स्वभावातील दोष जातात. आसक्ती सोडणे म्हणजे कर्माचे कर्तेपण आपले नाही असे मानणे. आसक्ती सोडणे ही योगाचीच तयारी झाली. वैचारिक प्रगती झाल्याशिवाय नुसते कर्म सोडून नैष्कर्म्य सिद्धी मिळत नाही. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे ब्राह्मी स्थिती. ही मनोवस्था आहे. ब्रह्म म्हणजे शून्य. माझे काही नाही असे मनापासून वाटले तर मीपणा जातो. मीपणा सोडून केलेल्या कर्माचे फळ तिरोहित होते. ही सिद्ध अवस्था आहे. श्लोक 51 ते 53. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. शब्दार्थ. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके सात्विक नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणा शक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रह वृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यान योगात तत्पर असणारा, ममता रहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. भावार्थ. सिद्धी मिळवण्यासाठी योग साधना तप करावे लागते. योग साधनेच्या 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. सध्याच्या काळात आसन, प्राणायाम आणि ध्यान या 3 गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते. त्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. यम, नियम हे योगाचे महत्त्वाचे अंग आहे. सिद्ध अवस्था येण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक तयारी असणे आवश्यक आहे. आहार, विहार, विचार याचे शरीर आणि मनावर परिणाम होतात. चित्तवृत्ती शांत झाल्या तर साधना शक्य आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर मनाची तयारी हा पाया आहे. मनाला पटले तर मन त्या दृष्टीने विचार करू लागते. इंद्रियांच्या संयमापेक्षा निवृत्ती असायला हवी. एखादी गोष्ट मनःपूर्वक न करणे चांगले, पण ते मनापासून करावेसे न वाटणे ही निवृत्ती. पथ्य पाळायचे असेल तर नाईलाजाने एखादा पदार्थ न खाणे वेगळे आणि तो खावासा न वाटणे वेगळे. मनाचा निग्रह चांगला,
पण इंद्रियांना सतत आवरून धरले तरी प्रवृत्ती बनत नाही, कारण निवृत्ती झालेली नसते. मन शांत होत नाही, त्याचा विचार करत बसते. आपण समजतो त्यापेक्षा मनःशक्ती जास्त असते. संत मीराबाईचे उदाहरण माहीत आहे. विषाचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही इतक्या त्या निर्मन झाल्या होत्या. शून्यावस्थेत असल्यावर मी नाहीच तर मारणार कोणाला, हे कदाचित पटणार नाही. पाश्चात्य देशात असं सांगितलं की विश्वास बसतो. एक प्रयोग केला गेला. फाशीची शिक्षा झालेले 2 गुन्हेगार होते. एकाला विषाचे इंजेक्शन देण्यात आले, दुसऱ्याला फक्त सांगितले की आता तुला आम्ही विष देणार आहोत, मग तू मरशील. त्यालाही इंजेक्शन देण्यात आले. तो मेला, पण वास्तविक त्याला साधेच इंजेक्शन दिले होते. मन ज्या कल्पना करते त्याचा शरीरावर परिणाम होतो, म्हणून भीती, दुःख, निराशा, शंका असे नकारात्मक विचार मनात आणू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. वामनाला बघून बलीच्या मुलीला वात्सल्य निर्माण झाले आणि वडिलांना पाताळी धाडलेले पाहून बदल्याची भावना निर्माण झाली. कृष्ण अवतारात पूतना बनून तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. कलियुगात इतके थांबावे लागत नाही. क्रियामाण भोगावे लागते. संचितात जमा होत नाही, हे कलियुग आहे. इथले भोगावे लागणार, या जन्मीच भोगावे लागणार, म्हणून चांगले विचार करावेत. कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला आणि मनापासून प्रयत्न केले तर 7 वर्षात किंवा काही काळाने ती गोष्ट पूर्ण होते. सर्व सिद्धांचा चेहरा शांत आणि प्रसन्न असतो, कारण आनंद या एकाच अवस्थेत ते असतात. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे. आणिक काही इच्छा आम्हा, नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा. इतका आनंद होतो की तू मला सोडू नकोस. नव्हे, मी तुझ्याशी एकरूप झालो. तू आणि मी एकच आहोत. आता तू सोडून दुसरे काही आवडतच नाही, कशाची इच्छाच होत नाही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.